नमस्कार महाराष्ट्रातल्या माझ्या तमाम पोलीस भरतीची तयारी करणारे विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, चला पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या सौरभ सावरकर क्लासेस या ऑनलाईन यूट्यूब चॅनलवर. विद्यार्थी मित्रांनो, मी तुमच्यासाठी आज पुन्हा डे 2 ही आपली PYQ ची सिरीज घेऊन तुमच्या समोर आज पुन्हा आलो आहे. याच्यामध्ये आपण पुन्हा चांगल्या नवीन नवीन गणितांचा आपण अभ्यास करणारच आहोत. त्याआधी विद्यार्थी मित्रांनो, नक्की तुम्ही आपला डे 1 ची सिरीज डे 1 चं तुम्ही लेक्चर नक्कीच बघितलं असेल अशी अपेक्षा करतो आणि डे 2 चे लेक्चर आज तुमच्या समोर मी अर्पण करतो. आता विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला नक्कीच या सिरीजचा जर लाभ होत असेल तर फक्त तुमचा एक सपोर्ट मला असा पाहिजे की नक्की या ज्या यूट्यूब चॅनल आहे आपलं, या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा. जे नवीन आपले युजर्स आहेत ते नक्की काय करा, सबस्क्राईब करा. आणि जे विद्यार्थी आपले जुने सबस्क्रायबर आहे त्यांना जर नक्की हे PYQ सिरीज आपली आवडत असेल, हा जर व्हिडिओ नक्की तुम्हाला आवडलाच, तर विद्यार्थी मित्रांनो तुमचं एक प्रेम ते म्हणजे फक्त लाईक. नक्की आपल्या व्हिडिओला तुम्ही काय करा, लाईक करा. शक्य असेल तुमच्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा. चला विद्यार्थी मित्रांनो, आपण आता सुरू करू आपलं PYQ डे 2. चला पुढचा प्रश्न जो आपण घेऊ, पहा. आता हा जो प्रश्न दिसत आहे, हा प्रश्न इथं तुम्हाला लक्षात येईल की हा प्रश्न आपला मसावी आणि लसावीच्या रिलेटेड आहे. बघा, या प्रश्नात काय म्हटलं, दोन संख्यांचा जो मसावी आणि लसावी आहे हा अनुक्रमे दिला आपल्याला 16 व 192. जर त्यापैकी एक संख्या 64 आहे म्हणते, तर दुसरी संख्या आपल्याला शोधायची आहे. पहा, म्हणजे दोन संख्या आहे, एक आहे पहिली संख्या जी आहे 64 आणि आपल्याला कोणती संख्या शोधायची आहे, दुसरी संख्या. आणि त्या दोन संख्येचा तुम्हाला काय दिलाय, मसावी किती आहे 16 आणि त्या दोन संख्येचा काय दिला, लसावी जो आहे 192. मग पहा, यासाठी आपल्याला माहित आहे एक फॉर्म्युला आहे, तो म्हणजे कोणता, तर पहिली संख्या गुणेला दुसरी संख्या, पहिली संख्या गुणेला दुसरी संख्या म्हणजे काय असते, तर मसावी गुणेला लसावी. ठीक आहे ना. पहिली संख्या गुणेला दुसरी संख्या म्हणजे असते मसावी गुणेला लसावी. आता पहा, मग गणितात पहिली संख्या किती दिसत आहे आपल्याला, बघा एक संख्या किती आहे 64, म्हणजे मला पहिली संख्या माहित झाली किती आहे 64 गुणेला. मग गणितात दुसरी संख्या माहित आहे का, नाही, तीच दुसरी संख्या काय करायचं आपल्याला शोधायची आहे. मग मी दुसरी संख्या काय म्हणतो इथं, x. मग काय भेटते आपल्याला, पहिली संख्या गुणिला दुसरी संख्या करून त्याच दोन संख्येचा मसावी आणि लसावीचा गुणाकार है ना. मग मसावी किती आहे इथं 16 गुणेला लसावी किती दिसत आहे तुम्हाला 192, म्हणजे काय, तर 64 गुणेला x बरोबर 16 गुणेला 192. आता विद्यार्थी मित्रांनो इथं भाग जाते ना, पहा 16 एक 16, 16 चोक 64, पुन्हा 4 न भाग जाते, पहा 4 एक 4, 4 चोक 16, 16 म्हटलं तर किती राहील आता 3, किती झाले 32, 4 8 32, किती येते उत्तर 48. म्हणजे जो x ची किंमत आहे, दुसरी संख्या आपल्याला गणितात किती भेटली इथं 48. म्हणून आपल्या गणिताचं उत्तर काय म्हणू आपण, 2 नंबरचं. म्हणजे अशा दोन संख्या आहे, पहा, एक पहिली संख्या आपण कोण म्हटलं, मग इथं गणितात दिसली आहे 64, मग गणितात दिली एक संख्या 64 आणि दुसरी संख्या कोणती आहे 48. मग 64 आणि 48 या दोन संख्याचा मसावी किती आहे 16 आणि लसावी किती 192. आपल्याला काय विचारलं, दुसरी संख्या कोणती, तर कोणती, मग 48. अशा पद्धतीनं तुम्ही हे मसावी लसावीचा प्रकारचं गणित आहे जे आलेलं आहे चालक पोलीस भरती वर्धेमध्ये मागच्याच वर्षी 2024 चे लेटेस्ट गणित आहे, आपण सगळं कव्हर करणार आहोत. ठीक, जे आलेलं आहे नक्की तुम्हाला समजलं असेल. चला आता पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. पहा, पुढचा प्रश्न आपला की सुबोध म्हणते, सुबोध हा अमोल पेक्षा 10 वर्षांनी कसा आहे, मोठा आहे. ओके, म्हणजे इथं गणित दिसत आहे आपल्याला सुबोधचं आजचं वय किती, म्हणजे हे गणित आहे वयवारीच्या रिलेटेड, प्रॉब्लेम्स ऑन एजेस है ना. ठीक, चाल पहा, गणितात एक सुबोध नावाचा व्यक्ती आहे, चला लिहू आपण इथं है ना. ठीक, पहा, गणितात एक सुबोध आहे, सुबोध, आणि गणितात एक कोण दिसत आहे अजून, अमोल है ना. गणितात एक अमोल आहे, व्यवस्थित लक्ष द्या मी काय सांगत आहे. पहा,
गणितात एक सुबोध नावाचा व्यक्ती आहे, गणितात एक अमोल नावाचा व्यक्ती आहे. सुबोध हा, हे इथं दिसत आहे, सुबोध हा अमोलपेक्षा 10 वर्षांनी कसा आहे, मोठा आहे. मग अमोलपेक्षा 10 वर्षांनी मोठा आहे. ठीक आहे, चालेल. मग आता समजा अमोलचं वय आपण जर एक्स घेतलं, तर अमोलपेक्षा 10 वर्षांनी कसा आहे, तो मोठा आहे. कोण? सुबोध. मग सुबोधचं वय किती होईल? एक्स प्लस 10. मग इथं काय म्हणते पहा, 10 वर्षानंतर. हे कधीचं आहे विद्यार्थी मित्रांनो? हे आहे आजचं वय, आजचं. हे कोणाचं? सुबोधचं आणि अमोलचं. आता गणितात म्हणते 10 वर्षानंतर. मग आपण सगळ्यात पहिले काय करू, 10 वर्षानं दोघालाही मोठं करू. 10 वर्षानंतर सुबोधचं वय किती होईल? तर सुबोध 10 वर्षानंतर होईल 1+20चा आणि अमोल 10 वर्षानंतर किती होईल? 1+10चा. साहजिक आहे, दोघंही 10-10 काय होईल? मोठे होईल, है ना? ठीक. मग आता पहा, 10 वर्षानंतर दोघांच्या वयांची काय दिली आहे? बेरीज. किती होते म्हणते? 40. मग हे आहे दोघांचं 10 वर्षानंतरचं वय. मग या दोघांच्या वयाची जी बेरीज आहे ना, बेरीज, ती होते म्हणते किती? 40. पण केव्हा? 10 वर्षानंतर. मग आता हा x आणि x किती झाले? 2x प्लस 20 आणि 10 किती होते? 30. म्हणजे किती? 40. मग आता 2x बरोबर किती रे? 40 मधून 30 गेले 10. 40 मधून 30 गेले, कारण हा जो प्लस 30 आहे इकडे जाऊन काय होईल? मायनस. मग x ची किंमत किती राहिली? 5. मग x आपण कोणासाठी घेतलं होतं? x घेतलं होतं अमोलचं आजचं वय. मग अमोलचे आजचे वय किती घेतलं होतं आपण? x. मग अमोलचं आजचं वय किती? 5 वर्ष, है ना? पण आपल्याला काय विचारलं? सुबोधचे आजचे वय किती? आपल्याला विचारलं सुबोधचं आजचं वय. मग काहो विद्यार्थी मित्रांनो, पहा, सुबोधचं आजचं वय जे आहे, सुबोधचं आजचं वय, ते आपण किती घेतलंय गणितात? 1+10, है ना? सुबोध आज आहे 1+10चा, म्हणून आपल्याला सुबोधचं आजचं वय 1+10. मग x ची किंमत किती आपल्या गणितात? 5. मग 5+10. सुबोध आज किती वर्षाचा होईल? मग 15 वर्षाचा. पटत आहे? म्हणून आपल्याला गणिताचा आन्सर काय टिक करायला लागल? तर सुबोधचे आजचे वय किती वर्ष? 15 वर्ष. अशा पद्धतीनं तुम्ही गणित नक्की सॉल्व्ह करू शकता विद्यार्थी मित्रांनो. तुम्हाला समजलं असेल. हे सुद्धा गणित SRPF पोलीस शिपाई भरती 2 मध्ये आलेलं आहे. बघा, SRPF पोलीस भरती शिपाई 2023 मध्ये आलाय. अशीच गणित पेपरला असेल, फक्त संख्या बदलली असेल. नक्की? चालेल, चला पुढे जाऊ. पहा, पुढचा प्रश्न घेऊ आता. काय म्हणते आपला पुढचा प्रश्न? तर आपला पुढचा प्रश्न, एक मोटार निर्धारित अंतर. ओके, गणित वाचून असं समजत आहे की आपल्याला अंतर आलं. इथं दिसत आहे वेग, म्हणजे हे गणित आपलं काळ काम वेग, किंवा इथं मोटार आहे म्हणजे आपण रेल्वे सारखं घेऊ शकतो. ठीक आहे ना? रेल्वेचं युनिट म्हणू शकता, काळकाम वेगचं युनिट म्हणू शकता. पटत आहे? चालेल चालेल. पहा, मग एक मोटार निर्धारित अंतर 10 तासात कापते ना, म्हणजे त्यांनी जे ठरलेलं अंतर असेल ते 10 तासात कापत आहे. जर ती अर्धे अंतर ताशी 40 किलोमीटर वेगाने व उरलेले अंतर ताशी 60 किलोमीटर वेगाने कापते म्हणते. ओके, अर्ध अंतर 40च्या स्पीडने जाते आणि जे उरलेलं म्हणजे अर्ध अंतर ते कितीच्या वेगाने जाते? 60च्या वेगाने जाते. तर त्या मोटारीने एकूण किती किलोमीटर प्रवास केला हे आपल्याला काढायचं आहे. ओके, चालेल, हरकत नाही. सोपं गणित आहे, काही कठीण नाही. पहा, द्या लक्षात. मोटारीने निर्धारित अंतर 10 तासात कापते म्हणते. आता आपल्याला किती अंतर आहे माहित नाही. विद्यार्थी मित्रांनो, आपण असं समजून चालू, इथून इथपर्यंतचं काय अंतर, हे अंतर आहे. मग हे अंतर, त्याला आपण नाव देऊ डी. डी एवढं अंतर. किती अंतर? डी, डिस्टन्स एवढं अंतर. बरं, किती तासात जाते? 10 तासात. म्हणजे इथं टाइम किती आहे टोटल डीचा? 10 तास, है ना? ठीक, टाइम आहे 10 तास, पूर्ण 10 तासात जाते. मग आता विद्यार्थी मित्रांनो, अर्धे अंतर म्हणते ना, म्हणजे अर्ध अंतर म्हणजे डी भागेला 2, है ना? इतकं अर्ध अंतर म्हणजे किती? डी भागेला 2. आणि इकडचं पण अर्ध अंतर, राहिलेलं अंतर किती असेल? डी भागेला 2. ठीक आहे, चालेल. हे झालं अर्ध अंतर. अर्ध अंतर जाते म्हणते 40च्या स्पीडनं. मग अर्ध जे अंतर आहे याच्या वेळेस याची स्पीड किती होती? 40ची. आणि या अर्ध्या अंतरासाठी स्पीड किती आहे हे इथे दिली आहे? 60ची, है ना? 60ची. व्यवस्थित समजून घ्या, येईल लक्षात तुमच्या. चालेल. मग आता हे अर्ध अंतर 40च्या स्पीडनं जाते, हे अर्ध अंतर 60च्या स्पीडनं जाते. मग आपण काय काढू शकतो? टाइम.
म्हणजे इथून इथपर्यंत अर्ध्या अंतरासाठी किती वेळ लागला आणि इथून इथपर्यंत अर्ध्या अंतरासाठी किती वेळ लागला, म्हणजे जेणेकरून दोघांची बेरीज आपल्याला किती वेळ लागला, इथं दिलाय ना 10 तास. येतं लक्षात? ठीक. मग इथून इथपर्यंत अंतर है ना, अर्ध अंतर 40च्या स्पीडनं, मग टाइम इज इक्वल टू काय असते, तर आपण फॉर्म्युला लावू. टाइम इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन स्पीड. पहा, स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. येतं लक्षात? स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. मग हा भागाकारातला टाइम जर इकडं गेला तर काय जाते, याला गुणेला, म्हणजे टाइम गुणेला स्पीड बरोबर काय म्हणता येईल मग, डिस्टन्स है ना. मग आपल्याला टाइम पाहिजे ना, टाइम. मग टाइमचा फॉर्म्युला काय म्हणू शकता तुम्ही, मग टाइम इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन स्पीड. समजत आहे? टाइम इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन स्पीड. ठीक. मग टाइमचा फॉर्म्युला काय असेल, डिस्टन्स. मग का रे, इथं डिस्टन्स किती झालं, डी भागेला 2 आणि स्पीड किती आहे 40 ची है ना. मग हा गुणाकारातला 2 इकडे जाऊन खाली काय जाते, भागाकारात. मग डी भागेला 40 दोने 80, म्हणजे याला इथं वेळ किती लागला, डी भागेला 80. ठीक आहे, चालेल. आता एवढं अर्ध अंतर इकडं टाइम किती लागला, मग टाइम इज इक्वल टू काय असते, आपला फॉर्म्युला डिस्टन्स अपॉन स्पीड. मग डिस्टन्स किती आहे इथं, डी भागेला 2, डिस्टन्स म्हणजे अंतर, आणि स्पीड किती आहे 60 ची. मग हा 2 काय जाते, भागाकारात. मग डिस्टन्स भागेला 6 दोने 12, 120. मग विद्यार्थी मित्रांनो, इथं वेळ लागला डी भागेला 80, इथं वेळ लागला डी भागेला 120. मग आपण काय करू आता, तर आता सर्व दोन्ही वेळेची काय करू, बेरीज. पाहता, सर्व दोन्ही वेळेची काय करू, बेरीज. मग डी भागेला 80 अधिक डी भागेला किती, 120. या दोघांची बेरीज किती होती, 10. कारण टोटल वेळ किती लागत आहे, 10 तास. गणितात दिलाय. ठीक. आता 80 आणि 120 ची काय करू आपण, लसावी काढू ना 80 आणि 120 चा, है ना. ठीक, ओके. मग आता 80 आणि 120 चा लसावी होते 240. ठीक आहे. मग 8 त्रिक 24, वर किती न गुणतो, 3 न, मग हे झाले 3 डी आधी. मग इकडे 120 गुणेला 2 है ना, म्हणून वर किती होते, 2 डी बरोबर किती रे, 10. हा भागाकारातला इकडे जाऊन कुठे जाते, गुणाकारात. मग 2 डी आणि 3 डी किती होते, 5 डी. मग 5 डी बरोबर किती, 10 गुणेला 240. तुम्हाला मी ऑलरेडी हा सर्व कन्सेप्ट शिकवलेला आहे. आज फक्त PYQ चं सिरीज आपण घेत आहोत, त्याच्यामुळे तुम्हाला असं वाटत असेल कन्सेप्ट तुमचे क्लिअर आहे असं मी समजतो. हे सगळं आपण बॅच मध्ये घेतो है ना. ठीक. मग आता पहा, आता मग इथं काय जाते, भाग जाते, तर 5 1 5, 5 2 10. मग डिस्टन्स इज इक्वल टू 24 दोन्ही किती रे, 48. म्हणून टोटल डिस्टन्स किती प्रवास केला, तर पूर्ण किती आलं उत्तर, 480. म्हणून आपल्या गणिताचं इथं उत्तर किती मला लागेल, 480 किलोमीटर. येत्या लक्षात, नक्की तुम्हाला समजलं असेल. आता विद्यार्थी मित्रांनो, कसं आहे, हे गणित तुम्ही ऑप्शन वरून सुद्धा सॉल्व्ह करू शकता. पटत आहे, हे ऑप्शन वरून पण सॉल्व्ह होते बरं. पहा आता है ना, आपलं हे पुढचं गणित आहे जे आपण पाहणार आहोत. पहा आता पुढचं गणित काय म्हणते, 60 लिटर दुधात मलईचे प्रमाण आहे म्हणते 15%. 60 लिटर दुधात मलईचं प्रमाण किती टक्के आहे, 15%. पहा मग आता 60 लिटर दुधात मलईचं प्रमाण किती आहे, 15%. मग आता 60 चे किती काढू आपण, 15%. ठीक आहे ना, या पद्धतीनं. मग आता हा 0 0 कॅन्सल है ना, 0 0 झाला कॅन्सल. मग पुन्हा इथं पहा आता, 5 2 10, 5 त्रिक 15, बे 1 बे, बे त्रिक 6, किती रे, 3 त्रिक 9. म्हणजे यामध्ये 60 लिटर द्रावणात 15% आहे म्हणते मलईचं प्रमाण. मग 60 लिटर दुधात 15% प्रमाण आहे है ना. ठीक. मग हे किती झालं, 9. ओके. आणि त्याच्यानंतर 40 लिटर दुधात म्हणते मलईचं प्रमाण किती टक्के, 8%. मग 40 मध्ये है ना, 40 चे किती टक्के काढू आता, 8%, किती होते ते पाहू. ठीक. हा 0 0 कॅन्सल. मग आता इथं बे 5 10, आता इथं बे चौक 8, 4 चौक किती रे, 16. म्हणजे इथं किती, 16 छेद किती, 5. आता 16 ला 5 ने निशेष भाग चालला का, नाही. मग आपण काय करू, 5 त्रिक 15, 5 त्रिक 15. ओके. ठीक. आता पॉइंट झाले, 15 म्हणजे किती राहिला, 1, 5 दोन्ही किती, 10, म्हणजे 3.2. मग एकत्र केलं म्हणते ना, हे दोन्ही द्रावण एकत्र. मग हे दोन्ही द्रावण जर एकत्र केलं तर या मिश्रणात मलईचे प्रमाण किती असेल म्हणते, किती असेल, तर आता
60 मध्ये किती आहे मलईचं प्रमाण 9 प्लस आणि इकडे 40 मध्ये किती सापडलं आपल्याला 3.2. मग या दोघांची काय करू आपण बेरीज 9 आणि 3 किती होते 12.2. म्हणून किती टक्के प्रमाण असेल मलईचं एकत्र केल्यानंतर 12.2%. येतं लक्षात? ठीक आहे. तर अशा पद्धतीनं तुम्ही नक्की गणित सॉल्व्ह करू शकता. सोपे गणित आहे, काही कठीण नाही. ठीक चालेल, आपण पुढे जाऊ. पुढचं गणित घेऊ. पहा पुढचं गणित काय म्हणत आहे की एका लॉटरीमधून है ना, एका लॉटरीमधून मिळालेले 7,200 रुपये हेमा, गीता, नीता यांना अनुक्रमे 2, 3, 4 या प्रमाणात आपण वाटल्यास गीताचा वाटा किती बनते? ठीक आहे, पहा. मग आता गणितात पहा, एक हेमा नावाचं कॅरेक्टर आहे, एक गीता नावाचं कॅरेक्टर आहे आणि एक नीता नावाचं कॅरेक्टर आहे. नक्की चालेल, पहा. मग हेमा, गीता आणि नीता यांना अनुक्रमे कसं वाटलं आपण? 2, 3, 4 या प्रमाणात वाटले है ना. ठीक. मग आता हेमाला किती भेटेन रे? 2x रुपये है ना. ठीक. आणि गीताला किती भेटेन? 3x रुपये आणि नीताला किती भेटेन? 4x रुपये है ना. ठीक. मग आता 2x, 3x आणि 4x हे एकंदरीत ना, कारण इथं काय दिलं आपल्याला? एकूण मिळाले 7,200 रुपये. मग आता 4 आणि 3 7 आणि 2 किती? 9x रुपये है ना. बेरीज झाली. हे 9x म्हणजेच गणितात इथं किती दिले? 7200. मग आपण किती लिहू? 7,200. मग x बरोबर पहा ना, 9 72 किती येते? 800. मग आता आपल्याला प्रश्न काय केला? तर त्याच्यात गीताचा वाटा किती? तसा गीताचा वाटा किती आहे? 3x. मग हे 3x आणि गणितात x ची किंमत किती आहे रे? 800. मग 8 त्रिक किती? 2400. म्हणजे गीताला किती रुपये मिळेल? 2400 रुपये मिळेल. गुणोत्तर आणि प्रमाण मधला टॉपिक आहे. नक्की आपण बॅच मध्ये नक्की या सर्व गोष्टी आपण कव्हर करतो है ना. जर तुम्हाला बॅचेसच्या रिलेटेड पण माहिती पाहिजे असेल तर नक्की तुम्ही आपला जो अँड्रॉइड ॲप आहे सौरभ सावरकर क्लासेस हा तुम्ही डाउनलोड करा. त्याच्यामध्ये जा, वेगवेगळ्या प्रकारचे कोर्सेस आहे, तुम्ही नक्की तिथून ते कोर्सेस घेऊ शकता. काही अडचण आल्यास मला नक्की माझ्या या संपर्क क्रमांकावर तुम्ही कॉल करू शकता, मेसेज टाकू शकता है ना. चालेल. तर आता विद्यार्थी मित्रांनो आपण जाऊ, आता पुढचं गणित घेऊ. पहा पुढचं गणित काय म्हणत आहे. चला, वर्ग आणि वर्गमूळचं गणित दिसत आहे है ना. ठीक. तर अशा पद्धतीचे पण गणित पेपरला असते. पहा सगळ्यात पहिले आपण तर काय करायचं, अशा टाईपचं गणित दिसलं तर याचं काय काढायचं? वर्गमूळ. 225चं वर्गमूळ किती येते रे? 15. पटत आहे? ठीक. म्हणजे आपण पहिली स्टेप काय म्हणू शकतो? पहा वर्गमुळाच्या आतमध्ये 10 अधिक पुन्हा वर्गमुळाच्या आतमध्ये किती दिसत आहे इथं? 25 प्लस पुन्हा वर्गमुळाच्या आतमध्ये किती आहे? 108 प्लस पुन्हा वर्गमुळाच्या आतमध्ये है ना 154 प्लस असं सगळं वर्गमुळाच्या आतमध्ये आहे ना. ठीक. प्लस आता 225चं वर्गमूळ किती येणार आहे मग? 15. ओके, ही झाली आपली पहिली स्टेप. आता विद्यार्थी मित्रांनो दुसरी स्टेप काय? तर 10 अधिक पुन्हा वर्गमुळाच्या आतमध्ये किती आहे? 25 प्लस पुन्हा वर्गमुळाच्या आतमध्ये 108 प्लस पुन्हा वर्गमुळाच्या आतमध्ये, हे सर्व वर्गमुळाच्या आतमध्ये. या दोघांची काय करायला लागेल? बेरीज. 5 आणि 4 किती? 9. 5 आणि 1 6 आणि 1 म्हणजे 169. पुन्हा 169चं काय निघते? वर्गमूळ किती? 13. मग त्याच्यानंतर आता इथं काय पुढची स्टेप? वर्गमुळाच्या आतमध्ये है ना किती दिसत आहे? 10 अधिक पुन्हा वर्गमुळाच्या आतमध्ये किती आहे इथं? 25 प्लस परत वर्गमुळाच्या आतमध्ये किती रे? 108 प्लस आता 169चं वर्गमूळ किती येते? 13 है ना. ठीक. चला, मग याच्या नंतरची स्टेप काय होईल? आता पहा वर्गमुळाच्या आतमध्ये 10 अधिक व्यवस्थित सॉल्व्ह करायचं है ना. वर्गमुळाच्या आतमध्ये किती? 25 प्लस पुन्हा वर्गमुळाच्या आतमध्ये, आता या दोघांची काय करू बेरीज? 8 आणि 3 11, 11शी 1 परत हातचं किती? 1 किती येते? 2 आणि किती 1 121 है ना. मग 121चं वर्गमूळ किती? 11. चालेल, पहा इकडे लिहितो मी. काय होते इथं? वर्गमुळाच्या आतमध्ये 10 अधिक पुन्हा वर्गमुळाच्या आतमध्ये किती आहे? 25 प्लस आणि 121चं वर्गमूळ किती येणार आहे? 11. चालेल, मग आता परत वर्गमुळाच्या आतमध्ये किती येणार आहे? 10 प्लस वर्गमुळात 5 आणि 1 6, 2 आणि 1 किती? 3, 36. 36चं वर्गमूळ 6 म्हणजे काय होईल? पहा इकडे घेऊ. वर्गमुळाच्या आतमध्ये 10 अधिक 36चं वर्गमूळ किती? 6. 10 आणि 6 किती रे? 16.
आणि 16चं वर्गमूळ किती? मग 4. म्हणजे फायनली सगळं काही झाल्यानंतर या गणिताचं उत्तर किती? 4. एवढं थोडी सॉल्व्ह करायचं आहे, तुम्ही डायरेक्ट इथंच करणार. हे बघा, इथं इथं किती येते? 15 है ना. ठीक, पहा मी पेन चेंज करतो. पहा इथं किती आले? 15. मग 15 आणि या दोघांची काय करायची? बेरीज. 5 आणि 4 9 किती? 169. 169चं किती? 13. 13 आणि 8 ची बेरीज करायची 108 ची. 8 आणि 3 11शी 1 1 1 आणि 1 2 किती? 121. 121चं वर्गमूळ किती? 11. 25 आणि 11 ची बेरीज किती? 36. 36चं वर्गमूळ किती? 6. 10 आणि 6 16 आणि 16चं वर्गमूळ किती? मग 4. आणि लगेच आन्सर काय करायचं? ठीक. हे गणित तुम्ही असेही करू शकता, पण मला तुम्हाला पूर्ण स्टेप वाईज सांगायचं होतं म्हणून सगळ्या एवढ्या स्टेप लिहिल्या. चालेल. तर हे गणित सुद्धा अकोला चालक भरती 2023 मध्ये आलेलं गणित आहे, है ना. सर्व पेपरचे गणित आपण घेणार आहोत, काही काळजी नका करू. डे 1, डे 2, डे 3, डे 4 आपण जोपर्यंत एक्झाम नाही होत तोपर्यंत आपली सिरीज चालू आहे ना. तर ह्या सर्वांमध्ये तुम्हाला सगळे गणित कव्हर होऊन जाईल. तो विद्यार्थी मित्रांनो काय करा, आपलं टेलिग्राम चॅनल पण आहे सौरभ सावरकर क्लासेस, त्यावर याची काय येते? पीडीएफ येते. ती पीडीएफ तुम्ही काय करायची? डाउनलोड करायची आणि हे गणित स्वतः सॉल्व्ह करून पाहायचे. लक्षात येत आहे? आणि जिथं अडत आहे किंवा जे गणित आहे नक्की तुम्ही व्हिडिओ बघू शकता, है ना. ठीक. पण एक करणं विसरू नका, व्हिडिओला लाईक जरूर करा. कारण तुम्ही जितकं लाईक कराल तेवढी अशी एनर्जी येते ना अजून चांगले चांगले कंटेंट टाकण्याची. लक्षात येत आहे? आपल्या युट्यूब चॅनलवर, है ना. ठीक. तर नक्की काय करत चला, लाईक करत चला ना. अजूनही आताही जस्ट कोणी लाईक नसेल केलं तर पहिले 2 मिनिटं व्हिडिओ पोच करा आणि नक्की लाईक करण्या. लाईक करायसाठी आपल्याला काही नाही लागत. उलट काय होते, तुम्ही लाईक कराल तर मला आणखी इकडे एनर्जी येते, है ना. ठीक, चालेल. चला पहा पुढचा प्रश्न घेऊ आपण. पहा पुढचा प्रश्न. ओ बहुत बढिया, है ना. पहा पुढचा प्रश्न आपल्याला दिसत आहे जो आहे भूमितीच्या रिलेटेड. पुढचा प्रश्न काय? भूमिती, है ना. ठीक, पहा मग गणित असं आहे की हे गणित असं म्हणते की 20 मीटर लांब, 10 मीटर रुंद आणि 5 मीटर खोल खड्ड्यातील माती. ओके, म्हणजे अशा पद्धतीनं विद्यार्थी मित्रांनो हा काय? एक खड्डा आहे. लक्ष द्या पहा, अशा पद्धतीनं हा एक खड्डा आहे, है ना. ठीक, चालेल. म्हणजे हा इष्टिका चिती आकाराचा खड्डा आहे ज्याची आपल्याला काय माहित आहे? 20 मीटर लांब, ही लांबी माहित आहे. त्याच्यानंतर रुंदी म्हणजे हे 10 मीटर रुंदी माहित आहे. त्याच्यानंतर उंची किती आहे? 5 मीटर उंची माहित आहे. ठीक, मग 20 मीटर लांब, 10 मीटर रुंद आणि 5 मीटर उंच असा हा खड्डा आपण खोदला. मग या खड्ड्यातून आपण बाहेर काय काढली? माती. माती काढली. ठीक आहे ना. चालेल. मग ही मातीपासून आता काय काढलेली माती 25 मीटर लांब, 8 मीटर रुंद रस्त्यावर पसरली. मग आता काय केलं? ही माती आपण काय केली? अशी पसरवली अशा पद्धतीनं रस्त्यावर, पूर्ण काढलेली माती. आणि त्याचा पण काय तयार केला? असा थर रस्त्यावर पसरवली म्हणजे हा काय तयार होईल? एक थर तयार होईल ना. हा थर, ही जाडी असा रस्त्यावर पूर्ण पसरवली, है ना. ठीक. मग आता किती जाडीचा थर तयार होईल म्हणते? काहीच नाही विद्यार्थी मित्रांनो. काय होते की या इष्टिका चितीचं जेवढं घनफळ निघन तेवढंच घनफळ या इष्टिका चितीचं असेल. कारण जिथं लांबी रुंदी उंची आली ती असते इष्टिका चिती. ओके, म्हणजे याचं जेवढं घनफळ निघन ते घनफळ आणि याचं घनफळ काय असेल? सारखं. मग याचं घनफळ काढताना आपल्याला याची लांबी रुंदी उंची माहित आहे. हे पहा, 25 मीटर लांब म्हणजे आपल्याला लांब किती पाहिजे? 25. अजून 8 मीटर काय? रुंद, म्हणजे हे जे रुंदी आहे, रुंदी हे किती आहे? 8 मीटरची. आणि तुम्हाला काय काढायचं आहे? ही जाडी किती? थर आहे म्हणजे काय काढायची? हाईट, है ना. म्हणजे आपल्याला इथं हाईट काढणे आहे. मग आता विद्यार्थी मित्रांनो याच्या घनफळाचा फॉर्म्युला आहे लांबी गुणेला रुंदी गुणेला उंची. जसं हा 5 मीटर उंचीचा थर आहे ना तसंच इकडं उंची काढायचं आहे. जेवढं याचं घनफळ आहे तेवढंच इकडं 25 गुणेला 8 गुणेला याच आहे. ठीक आहे ना. चालेल. आता काय होते? हा कॅन्सल होते ना. पहा, 5 1 5, 5 5 25, 5 1 5, 5 चौक 20, 4 1 4, 4 2 8, बे 1 बे, बे पंच 10, है ना. ठीक. आता इथं सगळ्यात शेवटी फायनली किती उरले? 5. आणि हाईट किती आहे? h. म्हणजे आपल्याला असं समजते
किती मीटर जाडीचा थर तयार होईल हे माहित आहे. ऑप्शन काय मग 5 मीटर जाडीचा थर तयार होईल. इतकं सोपं गणित आहे जे मुंबई शहर पोलीस भरतीला विचारले. ठीक आहे ना. चालेल, चला पुढे जाऊ. आपण भूमितीच्या बॅचमध्ये सर्व गणित घेतो किंवा भूमितीचा प्ले स्टोअरला जा, तुम्ही कोर्स आहे, सेपरेट कोर्स बनवलेला भूमितीचा, ज्यात सर्व भूमिती कव्हर केली आहे. नक्की तिथून तुम्ही भूमिती शिकू शकता जर तुमचे कन्सेप्ट क्लिअर नसाल. पण जे आपले ऑफलाईनचे विद्यार्थी आहेत ते नक्की त्यांना हे सगळे गणित समजत असेल, त्यांची जस्ट आपण काय करून चालत आहोत, प्रॅक्टिस घेत चालत आहोत. ठीक आहे ना. PYQ जे सेशन आहे ते त्याच्यासाठी आहे की आपला अभ्यास झाला आहे तर आपण फक्त काय करत आहोत, प्रिव्हियस इयर क्वेश्चन सॉल्व्ह करत आहोत. लक्षात येत आहे. चालेल, चला पुढे जाऊ. पहा आता आपला पुढचा प्रश्न काय म्हणत आहे की एका रकमेचे 2 वर्षांचे सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज. ओके, मग सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज असं एकत्र असलेलं एक गणित आहे. ठीक आहे ना. चालेल. अनुक्रमे दिलाय 800 रुपये आणि 836 रुपये. म्हणजे सरळ व्याज किती दिलं पहा, सरळ व्याज किती दिलं, सरळ व्याज दिलं 800 आणि चक्रवाढ व्याज किती दिलं 836. पण त्यांनी इथं काय म्हटलंय 2 वर्षाचं. मग तुमचे कन्सेप्ट क्लिअर आहे. तुम्हाला माहित आहे सरळ व्याज दरवर्षी कसं लागते, सारखं. म्हणजे पहिल्याही वर्षी किती लागलं असेल 400, दुसऱ्याही वर्षी किती लागलं असेल 400. कारण हे 400 मिळून एकत्र किती होईल 800. 2 वर्षाचं सरळ व्याज किती दिला मी म्हणत आहो का नाही, गणित आहे किती आहे 800. ठीक, हे आहे सरळ व्याज. आणि चक्रवाढ व्याज किती आहे म्हणते 836. मग आपलं कन्सेप्ट क्लिअर आहे. पहिल्या वर्षीचं सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज कसं लागते, सारखं. मग हे दुसऱ्या वर्षीचं किती झालं असेल 436. असं 2 वर्षाचं मिळून किती झालं 836. चालेल पहा. म्हणजे झालं काय इथं, वाढलं ना किती रुपयानं 36 रुपयानं. पण कितीवर वाढलं, ह्या 400 वर वाढलं. आणि आपल्याला काय करायचं दर. ठीक आहे, मग पहा काय करायचं. मग 400 रुपयावर जर 36 रुपये वाढत असेल है ना, तर 100 वर किती वाढन, काय करतो तिरपा गुणाकार. मग x बरोबर 100 गुणेला किती 36 आणि भागीला किती 400. मग 100 एक 100, 100 चूक, 4 एक 4, 4 9, किती आलं तुमचं 9. म्हणून दर किती टक्के लागेल 9%. समजत आहे. एवढे सोपे गणित आहे, टेन्शन नका घेऊ. बॅच मध्ये सर्व क्लिअर होते, पूर्ण डिटेल मध्ये आहे ना. ठीक, 11 वर्ष झाले आपण मॅथ रिझनिंगच विषय शिकवत आहोत 2013 पासून अमरावती शहरात है ना. ठीक, चालेल. तर नक्की तुम्ही काय करा, जर तुम्ही महाराष्ट्रातले विद्यार्थी असाल तर तुम्ही नक्की, जर ऑनलाईन प्लॅटफॉर्म सोबत आपल्यासोबत जुळायचं असेल तर ॲप डाउनलोड करा, त्याच्यामध्ये कोर्सेस आहे ते घ्या. फ्री टेस्ट आहे, त्या फ्री टेस्ट सॉल्व्ह करा. नक्की काही ॲपमध्ये भरपूर साऱ्या गोष्टी आहे, फ्री टेस्ट आहे, तुम्ही फ्री टेस्टचा फायदा घेऊ शकता. जर तुम्ही टेलिग्रामला असाल तर नक्की टेलिग्राम चॅनल जॉईन करा, सबस्क्राईब करा. टेलिग्राम चॅनलचं पण सेम नाव आहे, सौरभ सावरकर क्लासेस है ना. ठीक आहे, चालेल. भरपूर माध्यम आहे विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास करण्यासाठी आजकाल पर्याय भरपूर आहे. ठीक आहे ना. असं हे नाही आहे की माझ्याजवळ हे नाही, माझ्याजवळ ते नाही. आता फक्त कारण सांगणं नाही आहे. अभ्यास करा, मेहनत घ्या, नक्की यावर्षीची पोस्ट तुमचीच आहे. चालेल पहा. आता पुढचं गणित काय म्हणत आहे की एका वस्तूची खरेदी किंमत, ओके, खरेदी किंमत आणि विक्री किंमत यांचं काय दिलं गुणोत्तर किती आहे 20-23. ओके, म्हणजे आपण असं म्हणू की इथं आहे खरेदी किंमत, इकडं आहे विक्री किंमत है ना. मग खरेदी किंमत आणि विक्री किंमतचं काय दिसत आहे गुणोत्तर किती आहे रे 20-23. म्हणजे मी असं म्हणतो, ठीक आहे, हे माझी शिकवण्याची पद्धत आहे. ठीक आहे, चालेल पहा. मी असं म्हणतो की त्याची खरेदी किंमत किती आहे 20x रुपये आणि विक्री किंमत किती आहे 23x रुपये. तुम्हाला काय काढायचं आहे शेकडा नफा. मग शेकडा नफा जर काढायचा असेल तर विद्यार्थी मित्रांनो त्याचा जो फॉर्म्युला आहे, सिंपल फॉर्म्युला आहे शेकडा नफाचा पहा. शेकडा नफा बरोबर काय घेतो, माझं सजेशन आहे फॉर्म्युल्यानं जा, सोपं जाते. वर काय घेतो आपण नफा, आणि नफा किंवा तोटा हा नेहमी कशावर असते खरेदी किंमतवर. मग खाली काय घेऊ खरेदी किंमत गुणेला किती 100 आणि गुणेला 100 केलं तर टक्क्यात काय होते रुपांतर पहा. मग आता त्याच्या आधी आपल्याला मग काय काढणं गरजेचं आहे खरेदी किंमत. खरेदी किंमत गणितात किती माहित आहे 20x रुपये. नफा माहिती आहे का तुम्हाला, नाही. मग पहिले काय करू आपण आता नफा. मग नफा म्हणजे काय असते रे, नफा कसा असते तर विक्री किमतीमधून खरेदी किंमत काय करत असतो मायनस, तर काय भेटते नफा. मग इथं 23x मधून 20x गेले किती राहिले 3x है ना. म्हणून नफा किती झाला 3x आणि गणितात खरेदी किंमत किती आहे 8 आहे 20x.
आणि गुणिला काय 100. मग हा 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 इथं जो एक्स आणि एक्स दिसत आहे हा काय होते कॅन्सल. 20 एक 20, 20 पंच 100, 5 त्रिक किती 15. म्हणून शेकडा नफा किती टक्के होईल तुम्हाला 15%. समजत आहे. आणि इथं दिसत आहे चौथ्या नंबरचं ऑप्शन. तर शेकडा नफा किती 15%. खूप सोपं आहे. शेकडेवारी पूर्ण युनिट, नफा तोटा पूर्ण युनिट आपण शिकतो है ना, विथ ट्रिक्स. ठीक चालेल, ट्रिक्स न है ना. ठीक, तर हे गणित सुद्धा चालक पोलीस भरती मध्ये आहे, नागपूरचं गणित आहे. ठीक आहे, नागपूर जिल्ह्यामध्ये विचारलेलं आहे, मागच्या वर्षीचे जस्ट 2023 चे गणित आहे. सर्व PYQ यांना प्रश्न आहे ना विद्यार्थी मित्रांनो. सौरभ सावरकर क्लासेस, एकच प्लॅटफॉर्म है ना, सौरभ सावरकर क्लासेस. तुम्ही फेसबुकवर जा, सौरभ सावरकर क्लासेस टाका, यूट्यूबला जा, सौरभ सावरकर क्लासेस टाका है ना. तुम्ही टेलिग्रामला जा, सौरभ सावरकर क्लासेस टाका. अँड्रॉइड ॲप गुगल प्ले स्टोरला जा, सौरभ सावरकर क्लासेस टाका. शोधून पहा, शोधा थोडंसं है ना. ठीक, मेहनत घ्या. आता मी तुमच्यासाठी मेहनत घेत आहो, फक्त एक करा, तुम्हालाही माहित आहे काय. तर हा व्हिडिओ थोडंसं थांबवा, पॉज करा आणि नक्की लाईकची बटन दाबा. तुम्ही जेवढे लाईक कराल ना आजच्या या व्हिडिओला, जेवढे लाईक कराल ना, पुढचा अजून चांगला व्हिडिओ मी घेणार तुमच्यासमोर. ठीक आहे ना, खूप कंटेंट घेऊन येतो तुमच्यासमोर. फक्त तुम्ही लाईक करा, एवढं करा है ना. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, तुमच्या मित्रांना सांगा. जा, PYQ ची सिरीज चालू आहे यूट्यूबला, पटकन ते सबस्क्राईब कर चॅनल, रोज व्हिडिओ येते है ना. सांगा तुमच्या मित्रांना, मलाही एनर्जी येते जराशी तुम्हाला शिकवताना. चालेल, चला पहा पुढचं गणित घेऊ आपण. पहा पुढचं गणित काय म्हणते विद्यार्थी मित्रांनो. गणित आहे समान छेद असलेल्या 3 अपूर्णांकाचे. ओके, अंश अनुक्रमे आहेत 3, 4 आणि 7. आणि याचं असं म्हणणं आहे की छेद कसा आहे समान आहे. मग असं समजून चालू ना, अंश आहे 3 आणि छेद घेऊ आपण x. अंश आहे 4 छेद घेऊ x. अंश आहे 7 छेद घेऊ x. हे अंश कुठून येत आहे, हे गणितात दिलं आहे. अंश अनुक्रमे 3, 4 आणि 7 आहे. तर त्यांचा छेद किती असला पाहिजे म्हणजे त्यांची बेरीज 1 येईल म्हणते. ओके, म्हणजे या सर्वांची जी बेरीज आहे ना ती किती येते म्हणते 1 येईल म्हणते. मग तुम्हाला कन्सेप्ट माहित आहे ना काय, जर छेद समान असेल तर तुम्ही काय लिहिता एकदाच, आणि अंशाची सरळ सरळ काय करता बेरीज है ना. आणि याची बेरीज किती येईल म्हणते 1. मग आता हा x भागाकारातला इकडे जाऊन कुठे जाईल गुणाकारात. मग 7 आणि 3 10 4 14. 14 बरोबर हा भागाकारातला इकडे जाऊन कुठे गेला गुणाकारात. x आपण कशासाठी घेतलं होतं तर छेदसाठी. मग तोच म्हणते ना त्यांचा छेद किती असला पाहिजे. मग इथं किती दिसत आहे x ची किंमत 14. म्हणजे मला असं वाटतं ऑप्शन क्रमांक किती 1. छेद किती असला पाहिजे 14. एवढं सोपं आहे, अपूर्णांकाचे रिलेटेड आहे. तुमचा प्रेझेन्स ऑफ माइंड चेक केला इथं, बाकी काही नाही केला है ना. पोलीस शिपाई भरती यवतमाळ 2023 गणित आहे, पेपरचे गणित आहे, पेपरला गणित विचारते. PYQ सिरीजचा नक्की लाभ घ्या, फायदा घ्या, थोडासा फ्री ऑफ कॉस्ट सुरू आहे है ना. ठीक, फक्त काय मागत आहो तुम्हाला, एक लाईक मागत आहो. ठीक, चालेल, चला पुढे जाऊ. पहा पुढचा प्रश्न आहे. पुढचा प्रश्न म्हणते आपल्याला की 1 अधिक 3 अधिक 5 अधिक 7 अधिक 9 अधिक 13 अधिक 15. विद्यार्थी मित्रांनो याला तुम्ही काय करू शकता, 1 3 5 7 9 11 13 15 असं करू शकता. पण हे 15 पर्यंत म्हणून ठीक आहे. हे जर इकडं असं करत करत डॉट 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 75 बरोबर किती म्हटलं असतं, तुम्ही एवढं मोठं लिहिणं शक्य होतं का, नाही. मग हे दिसत आहे तुम्हाला, ऑब्झर्व करा. सुरुवात 1 पासून, बरोबर, सुरुवात 1 पासून, 1 पासून तर n पर्यंतच्या विषम संख्येपर्यंतची काय दिसून राहिली, फक्त विषम संख्यांची बेरीज. मग याच्यासाठी पहा मी एकदम जबरदस्त शॉर्टकट ट्रिक सांगतो. आता जर ट्रिक्स आवडली तर लाईक करा पटकन. ठीक, पहा काय होते याच्यातल्या डायरेक्ट काय मोजायच्या संख्या, किती संख्या आहे 1 2 3 4 5 6 7 8. आणि 8 ज्या संख्या ना त्याचा फक्त वर्ग करा, 8 8 64. आणि त्या सर्वांची बेरीज सुद्धा किती 64. बिंदास, आणि ठोका मग लाईक है ना. चालेल, लाईक करा विद्यार्थी मित्रांनो, खूप एनर्जी येईल मला है ना. तुमचे मला हा व्हिडिओ झाल्यानंतर लाईक दिसले है ना. तर पहा पुढचे अजून गणित, पहा ट्रिक कशा सांगतो मी. लाईक करा नक्की. चला पुढे जाऊ आपण. हा पहा पुढचा प्रश्न काय म्हणते की एका व्यक्तीने 2250 रुपयाचे कर्ज 5 हप्त्यात फेडले म्हणते. ओके, 2250 रुपयाचे कर्ज 5 हप्त्यात फेडले. प्रत्येक हप्ता हा मागील हप्त्यापेक्षा 50 रुपयांनी कसा आहे म्हणते जास्त. तर पहिला हप्ता किती. आता विद्यार्थी मित्रांनो या गणिताला तुम्ही
एक्सचं घेऊन सुद्धा सॉल्व्ह करू शकता, एक्स प्लस 50 एक्स प्लस 100 ह्याही पद्धतीनं करू शकता, पण मी तुम्हाला श्रेणीच्या स्वरूपात सांगतो, ठीक आहे ना. पहा, कारण एकूण या 5 हप्त्यांची सर्व हे काय आहे बेरीज 2250 रुपये एकूण बेरीज. तर जर सर्व पदांची जर बेरीज पाहिजे असेल ना बेरीज, तर n/2 2a अधिक n-1 गुणेला असते d. बस हा एक सिंपल फॉर्म्युला पाठ करा, ठीक आहे. आता सर्व पदांची बेरीज जे तुम्हाला इथे दिसत आहे 2250. n म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो, किती हप्त्यात फेडली 5, यांची किंमत 5. मग हे झालं 5 भागेला किती 2. 2a म्हणजे काय असते, हा पहिलं पद म्हणजे पहिला हप्ता, ते आपल्याला काढायचे हा याची किंमत. मग आपण ते तसंच ठेवू 2a प्लस n म्हणजे मी आत्ताच सांगितलं तुम्हाला किती असेल 5 - 1 d म्हणजे फरक. तर दोन संख्येतला फरक कितीनं जास्त आहे म्हणजे 50 रुपयानं. कमी असेल तर काय करायचं पाहू आपण, येईल नगर पुढचे गणित. अरे जास्त आहे म्हणते आहे ना, मग इथे फरक किती झाला 50चा. ठीक, चालेल. मग आता इथं भाग जाते का नाही, तर हे गुणाकारातलं इकडे, हे भागाकारातलं इकडे जाऊन कुठे नाही गुणाकारात, आणि जे गुणाकारातलं आहे जे कुठे जाईल भागाकारात. पण मी काय करतो जनरली इथंच भाग तोडतो. 5 × 20 2 राहिले, 5 × 5 = 25 आणि 0, आणि हे भागाकारातले 2 काय करतो गुणाकारात नेतो, म्हणजे वेळ वाचते ना. मग 450 गुणिला 2 केलं तर किती होते 900. मग इथं किती झाले 900 बरोबर. आता पहा इथं केऊन राहिलं, इथं राहिलं 2a अधिक 5 मधून 1 गेला 4, 4 गुणिला किती रे 50. येतं लक्षात. 4 × 25 तुम्ही 200 लिहू शकले असता. मग हे 900 आणि वजा किती मग 200 बरोबर किती 2a. मग आता इथं किती राहते रे 700 बरोबर किती 2a, आणि 2 जर भागलं तर 35 दोन्ही किती होते 70, म्हणजे किती 350. आणि येला आपण काय म्हटलं होतं पहिला हप्ता. मग पहिला हप्ता ऑप्शन मध्ये किती दिसत आहे 350. आवडला व्हिडिओ लाईक करा, लाईक करा, शेअर करा, तुमच्या मित्रांना सांगा. मेहनत तुमच्यासाठी घेणं सुरू आहे. यावर्षी आपल्याला वर्दी घालायची जाईल. पटत आहे ठीक. काही करू, रात्रंदिवस एक करू है ना. मला यावर्षी वर्दी घालायची आहे, मला यावर्षी नोकरीवर लागायचं आहे है ना. ठीक, तर हे असं मनाला निर्धार करून टाका. अभ्यास करा, तुमच्यासाठी मेहनत माझी घेणं सुरूच आहे. नक्की PYQ ची सिरीज एक्झाम येईपर्यंत आपण कंटिन्यू घेणार आहोत है ना. चालेल, कंबाईन जेव्हा येईल तेव्हा कंबाईनच्या PYQ ची सिरीज आपण घेऊ. सध्या सुरू आहे पोलीस भरती PYQ, कारण येणाऱ्या काही दिवसात आपल्या पोलीस भरतीची एक्झाम आहे. चालेल चालेल, मी मेहनत घेत आहोत, तुम्ही मेहनत घ्या. चालेल विद्यार्थी मित्रांनो, पहा पुढचं गणित घेऊ आपण. पुढचं गणित काय म्हणत आहे, तर x आणि y ह्या कशा दिसत आहे समचलनात. जेव्हा x बरोबर किती दिसते 0.25, तेव्हा y बरोबर म्हणते 2.5. तर x म्हणजे आहे 0.16, तर y ची किंमत किती. गडचिरोली पोलीस सिपाही भरतीला आलेलं गणित आहे. चांगलं गणित आहे, सोपं गणित आहे, पण कसं आहे समचलनात आहे. मग तुम्हाला माहित आहे कारण तुमचा अभ्यास झालाय, तुम्ही PYQ सॉल्व्ह करत आहे, तुमचा अभ्यास झालाय है ना. ठीक, x आणि y समचलनात आहे. समचलनात काय सारखा असते भागाकार. विद्यार्थी मित्रांनो, x भागीला y बरोबर असते x भागीला y. समजलं, भागाकारात असते. समचलनात म्हणजेच व्यस्त चलनात काय असते गुणाकार सारखा है ना. चालेल, मग x ची किंमत किती आहे 0.25. पहा इथे लिहिले आपण, या x ची किंमत 0.25 भागीला y ची किंमत किती आहे 2.5 लिहिले 2.5, व या x ची किंमत इकडे किती दिसत आहे 0.16. आणि तुम्हाला काय विचारलं y बरोबर किती है ना. ठीक, चला कॅल्क्युलेशन करू. एक तर काय करू, हा भागाकारात लावा, इकडे गुणाकारात घेऊन जाऊ, आणि हे जे 0.25 गुणाकारात आहे त्याला भागाकारात आणू. हे जे 2.5 भागाकारात आहे इकडे जाऊन गुणाकारात नेऊ. समजत आहे. चालेल, पहा मग y ची किंमत काय होईल, तर 0.16 गुणेला 2.5 भागेला 0.25 झालं. आता पहा अपूर्णांकात आपण कन्सेप्ट शिकतो. इथं स्थळांची संख्या 2 आणि 1 3 आहे. वर खाली किती आहे 2, मग एक 0 आपण खाली वाढवून द्यायचा ना असा. वरही 3 झाले खाली 3 झाले है ना. मग काय करतो आपण, तर 16 गुणेला सरळ सरळ 25 आणि भागेला किती 250. बस आता काय देऊ, भाग देऊ ना. पहा काय होते 25 एक 25, 25 किती 10. मग एक घर काय ते रे माग, म्हणजे इथं काय झालं पहा y बरोबर काय दिसत आहे 16 भागेला 10, आणि भागेला 10 आहे म्हणजेच किती 1.6, जे दिसत आहे ऑप्शन क्रमांक 1 आपल्या गणिताचं उत्तर 1.6 है ना. ठीक, विद्यार्थी मित्रांनो सगळे पहा चलन नफा तोटा शेकडेवारी हे सगळे गणित या आजच्या आलं
जो डे 1चा होता त्याच्यात वेगळे गणित होते, आता डे 3, डे 4, डे 5 सिरीज चालू आहे कंटिन्यू, वेगवेगळे गणित, सर्व तुमचे गव्हर्नमेंट PYQचे गणित. फक्त एक लाईक करा, शेअर करा, तुमच्या मित्राला सांगा, जा रे बाबा युट्यूब चॅनलवर आहे ना, मस्त गणित आहे, चांगले गणित आहे, जाय सबस्क्राईब कर चॅनल. हा ठीक, सर चांगले शिकवते, सौरभ सावरकर क्लासेस अमरावती. हा ठीक, गाडगेनगर अमरावतीला ऑफलाईन क्लासेस चालते. चालेल, चला हरकत नाही. चला विद्यार्थी मित्रांनो, असो अशा पद्धतीनं आपण आज PYQ डे 2 कंडक्ट केला. नक्की मी असं समजतो येणाऱ्या डे 3ला याच्यापेक्षा जास्त व्यक्ती मला लाईक दिसतील है ना, प्रत्येक व्हिडिओला मला 1000च्या वर है ना, 1000च्या वर लाईक असले पाहिजे. तुमचा सपोर्ट तेवढाच पाहिजे, फक्त बाकी मेहनत माझी, मेहनत तुमची है ना. मी पण मेहनत घेतो, तुम्ही पण मेहनत घ्या, दोघे मेहनत घेऊन काय करू, एक चांगली पोस्ट घेऊ. चला विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार, धन्यवाद. इथंच थांबू. तुम्ही खूप प्रेमानं सगळं ऐकलं है ना. ठीक, चालेल. बेस्ट ऑफ लक. अभ्यास करा, तुमच्या सोबतच. नमस्कार.